नमस्कार मंडळी, चला तर आपण बनवूयात फिश करी म्हणजेच माशांचं कालवण. तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं घ्यायचं, नंतर चिरलेला कांदा घ्यायचा, नंतर त्याच्यामध्ये लसणाच्या 2-3 पाकळ्या टाकायच्या, नंतर कोथिंबीर ॲड करायची, एक अद्रकचा तुकडा करायचा. ते मिक्सरला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं. कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करायचं, नंतर त्याच्यामध्ये जे मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचा. व्यवस्थित असा परतून घ्यायचा. छानपैकी परतून झाल्यानंतर हा कच्चा मसाला असल्यामुळे थोडासा वेळ लागतो भाजायला, पण छानपैकी असं भाजून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हळद ॲड करायची, नंतर आपलं लाल तिखट ॲड करायचं. व्यवस्थित असं परतून घ्यायचं. छानपैकी परतून झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, त्याला थोडंसं तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत गरम पाणी. ते गरम पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये. तर बघू शकता कशा पद्धतीने. तर गरम पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर चवीपुरतं मीठ ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि एक कोकमचा तुकडा त्याच्यामध्ये ॲड करायचा. तर तुम्ही कोणता फिश करी करणार आहात ते फिश त्याच्यामध्ये ॲड केले तरी चालेल. मी आज बनवणार आहेत बांगडा फिश करी, तर त्याच्यामुळे मी ते बांगड्याचे तुकडे त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. व्यवस्थित असं उकळून कालवण घ्यायचं आणि रेडी आहे आपली बांगडा फिश करी. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन नवीन रेसिपीचा आस्वाद घेत राहा आणि आपली रेसिपी नक्की ट्राय करा. तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.